ते हिंदुत्व मानत असतील, आमचं इचलकरंजी हिंदुत्व जगतंय आणि इचलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले। माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या कॅबिनेटनं निर्णय घेतला, केंद्राची त्याला परवानगी मिळाली, साहेब इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासनानं त्या ठिकाणी घेतला। आम्हा सर्वांना प्रेरणा देणारं, बहुजन समाला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारं, स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी देणारं शिवप्रभूंच्या छाव्याचं हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते। आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजीमध्ये येत आहेत, हेच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में खड़ा राजा मेरा अब भी सभ्य। शिवछत्रपतींच्या छाव्याचं आगमन होत असताना इचलकरंजीमध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे। मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे, भिडे गुरुजींचे, की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं। आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांची ही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभा राहावा। मी मुद्दामून सांगेन, संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ, तिथेही या ठिकाणी कार्यक्रम घेऊ, पण छत्रपतींचा छावा त्यांच्याच रांगेमध्ये इथं येऊन उभा राहिला आणि अवतरलाय, हे आमच्यासाठी मानाचं आणि बहुमानाचं पान आहे। निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला। शिवतीर्थचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी, स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभू तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं।